नमस्कार मित्रांनो. काल आपण आपल्या याच अशाच व्हिडिओमध्ये आपलं प्रिडिक्शन केलेलं होतं. त्यामध्ये मी आपल्या सर्वांना बोललेलो होतो का निफ्टी जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी एक मी रेंज सांगितली होती. 25,220च्या वरती जर गेला तर आपण निफ्टी त्या ठिकाणी बाय करू शकता. टार्गेट आपल्याला भेटेल 25,330, कारण हा आपला एक रेजिस्टंट आहे, गेल्या 2-4 दिवसातला टॉप आहे. आणि आज आपण असं बघितलं का मार्केट जे ओपन झालं ते झालं 25,270-80च्या आसपास ओपन झालं. त्यानंतर थोडा फॉल आला 50 पॉईंटचा. बरोबर ह्या लेवलपर्यंत मार्केट आलं आणि त्या लेवलपासून आपल्याला इतका मोठा बाउन्स बॅक भेटला 25,330चा. आणि मग आता एकंदरीतच आज काय झाले मार्केटमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला उद्यासाठी काय करायचं आहे ते पण जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. ठीक आहे. आता इथे या ठिकाणी आपण आपल्या चार्टवरती येऊया आणि चार्टवरती आल्यानंतर मग आपल्याला बघायचं आहे का निफ्टीच्या बाबतीमध्ये आपलं कालचं जे काय प्रिडिक्शन होतं ते प्रिडिक्शन काय होतं. आता काल आपलं जे प्रिडिक्शन होतं त्या संदर्भामध्ये मी इथे जे काही ह्या रेषा आहेत त्या रेषा आखून ठेवल्यात आणि त्या ज्या रेषा आखून ठेवल्यात त्या रेषांवरती आपण कालचं जे प्रिडिक्शन केलं होतं तर ते आता मी तुमच्यासमोर मांडतो. बघा आता इथे हे कालचा जो काही डाटा आहे तो कालचा डाटा मी तुमच्या समोर मांडतोय. काल आपण जी इथं ह्या ठिकाणी काही आपण लाईनिंग केलं होतं त्या लाईनिंगमध्ये आपण बघतोय का इथे आपल्याला हा 25,220 जो आहे तो मी आपल्यासाठी एक खरेदीचा झोन सांगितला होता. कारण काय होतंय, हा आपल्यासाठी एक रेजिस्टंटचं काम करणार होता आणि आज आपण बघितलं सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतरच हा जो काही रेजिस्टंट आहे तो मार्केटने क्रॉस केला आणि क्रॉस केल्यानंतर मग आपल्याला एक मोठं मॅजिक बघायला भेटलं, ते आपल्या डोळ्यासमोर आहे. पण जरा थोडंसं आपण बघूया का आज नेमकी काय झालेलं आहे. आज या ठिकाणी जरा आपण याला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती लावूया, म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील, कारण चार्ट चांगला कळेल. ठीक आहे. आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती हा चार्ट जर आपण लावला तर इथे आपण बघू शकतात काय आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटतं. तर इथे आपलं हे गॅप अप ओपनिंग झालेलं आहे. या ठिकाणी बघतोय आपण, बघा इथं गॅप अप ओपनिंग झालं. अराऊंड आपण 25,280 पर्यंत गेलो. त्यानंतर परत ह्या लेवलला टच करायला आलो आणि त्या लेवलपासून आपल्याला एक शार्प बाउन्स बॅक बघायला भेटला. आता इथे मार्केट या लेवलला टच करायला म्हणजे काय होतं, हा एक रेजिस्टंट पॉईंट होता. काल म्हणजे आता कुणी बाय केला असेल, खरेदी केला असेल काल, त्याने थोडं प्रॉफिट बुकिंग केला. परत मग आता हा जो झोन रेजिस्टन्सचा होता तो क्रॉस केल्यानंतर सपोर्ट झोन झाला आणि तो सपोर्ट झोन झाल्यानंतर मग आपण बघतोय का आपल्याला इथून एक चांगला बाउन्स बॅक बघायला भेटला. आणि आज आपण काय केलेलं होतं मार्केटमध्ये, तर आज आपण एक निफ्टीचा कॉल जो होता तो कॉल आपण निफ्टीचा एक बाय करण्यासाठी दिला होता अराऊंड 126 रुपयाच्या आसपास. टार्गेट आपलं होतं त्याचंवालं, पहिलं टार्गेट आपलं 150 आणि दुसरं टार्गेट 175 होतं. हे आपले दोनही टार्गेट निफ्टीच्या कॉलमध्ये आज हिट झाले. ओके. तर म्हणजे जवळजवळ 185-86 रुपयाचा टॉप मारला माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजेच आपल्याला जवळजवळ 60 पॉईंटच्या आसपास गेन आपल्याला यामध्ये, जर समजा एखाद्याने शेवटी बुक केला असेल तर. पण आपल्याला एवढं तर पकडायचं नाही, आपण कमीत कमी 30 पॉईंटचा तरी गेन याच्यामध्ये, जे कोणी असतील मेंबर्स आपले त्या मेंबर्सला याच्यामध्ये तेवढा गेन झाला. ओके. तेव्हा मग असंच जर आपल्याला आपला टेलिग्राम चॅनल आहे तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर त्याकरता तुम्हाला मी खाली लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. आपण त्या लिंकवरती जायचं. त्या लिंकवरती जाऊन आपण त्या ठिकाणी आपलं 1,350 रुपये पेमेंट आहे. 12 महिन्याचा आपला प्लॅन आहे. 12 महिन्यासाठी 1,350 रुपये आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही स्विंग ट्रेड असतात आणि त्यानंतर निफ्टीचे ऑप्शनचे ट्रेड असतात ते ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. आणि त्याकरता तुम्हाला आपला हा जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे तो आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. किंवा मग आपल्या चॅनलची जी मेंबरशिप आहे त्यासाठी 299 रुपये चार्जेस आहेत. आपण ह्या आपल्या चॅनलच्या मेंबरशिप किंवा ह्या आपल्या चॅनलच्या ग्रुपच्या आपण त्या ठिकाणी आपण परत आपल्या ह्या चॅनलचे आपण मेंबर व्हा आणि त्यामध्ये तुम्हाला 299 रुपये फी आहे आणि त्या ठिकाणी 299 रुपये पे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी याच्याच संदर्भातले, म्हणजे आपले स्विंग ट्रेडिंगच्या संदर्भातले महत्त्वाचे व्हिडिओ जे असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. मार्केटमध्ये ट्रेड कसा करायचा ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि बाकी त्याबरोबरच आपल्याला त्याच्यामध्ये आपला टेलिग्राम चॅनलचा सुद्धा तुम्हाला ॲक्सेस भेटेल. फक्त तुम्ही आपलं मेंबर झाल्यानंतर
जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करायचा आणि तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवण्यात येईल. ओके. तर आता मग आपल्याला उद्यासाठी काय आहे महत्त्वाचं, तर आपण बघूया काय झाले का सध्या जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत ते काहीतरी दररोज वेगवेगळे ट्विट करतात आणि त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला मोठी अशी उठापटक बघायला भेटते. आता आपण जाणून घेऊया थोडंसं. पहिल्यांदा आपल्याला बघायला पाहिजे ना का अमेरिकेत काय चालू आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी हे जाणून घेतल्यानंतरच आपल्याला मार्केटचं प्रिडिक्शन जे आहे ते करता येईल. आता या ठिकाणी आपण बघतोय का अमेरिकेचे मार्केट्स आहेत आपल्या समोर आणि इथे अमेरिकेच्या मार्केटमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतंय. तर हे मार्केट दिसतात अमेरिकेचे आज एकदम धुवाधार पद्धतीनं काम होताना दिसतंय. तिथे जवळजवळ आजही डाव जोन्समध्ये जी तेजी बघायला भेटते ती तेजी त्या ठिकाणी जवळजवळ 350 पॉईंटची तेजी आहे. नॅसडॅकमध्ये 300 पॉईंटची तेजी आहे. म्हणजेच मार्केटमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये तेजी तिथे त्या ठिकाणी बघायला भेटते आपल्याला. कालचा जर तुम्ही त्या ठिकाणी लो बघितला आणि कालच्या लो पासून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी तेजी आहे किती मोठी झाली बघा. इथे ही कालची आपण लो बघतोय 45,500 कालचा लो होता आणि त्यानंतर आज आहे मार्केट 46,600. 1,000 पॉईंटची तेजी आपल्याला त्या ठिकाणी डाव जोन्समध्ये 2 दिवसामध्ये बघायला भेटलेली आहे. म्हणजे हा जो न्यूजचा इम्पॅक्ट झाला आणि त्यानंतर हे सगळा जो न्यूजचा इम्पॅक्ट होता तो मार्केटने घालून टाकला. त्यानंतर थोडंसं आपल्याला बघायचं आहे थोडा इकडे जो आपला त्यांचा विक्स आहे तो विक्समध्ये जवळजवळ 8% करेक्शन आहे आणि डॉलर इंडेक्स हा जवळजवळ 98.5च्या आसपास आहे. कम्युनिटीमध्ये या ठिकाणी आपण जाणून घेऊया कम्युनिटीमध्ये काय दिसतंय. तर कम्युनिटीमध्ये सोनं जे आहे जवळजवळ $4219 पर्यंत सोनं गेलेलं आहे. 1.5% तेजी सोन्यामध्ये आहे. चांदीमध्ये 2.25% तेजी आहे आणि त्यानंतर क्रूड ऑइलमध्येही साधारणतः फ्लॅट टू पॉझिटिव्हच्या आसपास मुवमेंट आहे. सोनं काय ऐकत नाही आहे. सोनं हे कंटिन्युअसली वरती चाललेलं आहे. लाईफ टाईम हाय व दररोज नवीन लाईफ टाईम हाय हा सध्या सोन्याकडनं बनवला जातो. तेव्हा आता या सोन्यामध्ये ट्रेड करणं खूप सध्या अवघड झाले कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी आहे. ती जर तुम्ही बघितली तर बघा आज हा गोल्ड आहे आणि गोल्डचा आजचा जर चार्ट बघितला तर त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी तुम्हाला बघायला भेटेल का आपलंही डोकं गुंग होऊन जातं, आपली मती गुंग होऊन जाते. इथे बघा आता जवळजवळ $4222, 4218, 4219 काय चाललंय सोन्याचं काही कळत नाही बघा. इथे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती हा चार्ट जर आपण लावला तर इथे दुपारी आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला जो रेट बघायला भेटला होता $4240 आणि त्यानंतर इथे आपल्याला एक सडनली फॉल बघायला भेटला. तो फॉल जवळजवळ 4180च्या आसपास होता. म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी $60चा फॉल एकदम डायरेक्ट नॉनस्टॉप झाला. त्यानंतर परत मार्केटमध्ये कन्सल्टेशन आणि त्यानंतर रिकव्हरी. तर ह्या अशा प्रमाणामध्ये मोठे फॉल आपल्याला सोन्यामध्ये पण बघायला भेटतात जसे आपल्या मार्केटमध्ये बघायला भेटतात. कारण काय झालेले मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप वाढलेली आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे. ओके. आता चला आता आपण आपल्या मार्केटकडे परत वळूया. तर आज मार्केटमध्ये आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांनी काय काय केलेलं आहे ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर ते जे आकडे आलेले आहेत आपले FIDIचे आकडे ते तुमच्यासमोर मी ठेवतो आणि इथे बघू शकता तुम्ही. आता हे जे आकडे आलेले आहेत तर थोडेफार काल जी सेलिंग झाली होती ती सेलिंग कुठेतरी थांबताना दिसते. आजचा आकडा आहे FIचा कॅश मार्केटमध्ये जवळजवळ 68 करोड रुपयाचा खरेदीचा आकडा आहे. आपल्या DIने 4,750 करोड रुपयाची खरेदी केली आहे. पण आज महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आज आपल्या इंडेक्सवरती खरेदी केलेली आहे विदेशी गुंतवणूकदारांनी आणि थोडीशी आपल्या याच्यावर स्टॉक फ्युचरसुद्धा खरेदी केलेली आहे. अराऊंड जवळजवळ 2500 करोड रुपयाची खरेदी आज आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली आहे. हे एक प्रकारे चांगलं आपण जरा ठीकठाक लक्षण मानूया. आणि विक्स जो आहे तो विक्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी जो 5.5%च्या आसपासचं करेक्शन बघायला भेटलं तेही मार्केटसाठी चांगलं आहे. ठीक आहे. पण विक्स कमी झाला म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय होतंय आपले जे काय याच्यामध्ये ऑप्शन असतात इंडेक्स ऑप्शन त्यामध्ये ट्रेड करणं अवघड होऊन जातं. आता आपल्याला इंडेक्समध्ये जरा थोडं निफ्टीचा जो आपला याचा OI डाटा आहे तो डाटा आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. आता हा जो डाटा आहे निफ्टीचा OI डाटा म्हणजेच त्याला आपण ऑप्शन चेन डाटा म्हणतो. तो डाटा आपण एकदा ह्या ठिकाणी चेक करू म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी समजेल ना व नेमकी काय निफ्टीच्या मनामध्ये काय आहे. आता OI डाटा जर चेक करायचं म्हटलं आपल्याला तर त्या ठिकाणी आता बघावं लागेल आपल्याला का 25,200च्या आसपास काय आहे. तर 25,200 हा आपल्यासाठी एक जो आहे मोठा सपोर्टचं काम करू शकतो.
इथे या ठिकाणी 25,200 तुम्ही बघताय, त्या ठिकाणी 1,28,62,हजार फूट शॉर्ट आहेत. नवीन आज 58 लाख ॲडिशन झाले, म्हणजेच 25,200 हा आपल्यासाठी एक चांगला आणि मजबूत सपोर्टचं काम आता नक्कीच करेल. कॉलमध्ये बघूया तर कॉलमध्ये जवळजवळ 55 लाखचाच त्या ठिकाणी ओआय आहे. त्यातही जवळजवळ 44 लाखाच्या आसपास कॉल आज शॉर्टमधनं बाहेर पडलेले आहेत. म्हणजेच आज आपण बघतोय का कॉलवाल्यांचं एक खूप मोठं नुकसान झाले आणि ज्यांनी पुट शॉर्ट केले त्यांचा फायदा झाला आहे. पण अजूनही पुट लोकांनी शॉर्ट होल्ड केलेले आहेत. त्या पुढे आपल्याला आता जाणून घ्यायला पाहिजे का मग 25,400 मध्ये काय दिसतंय. तर 25,400 मध्ये या ठिकाणी आपण जाणून घेऊ का इथे काय दिसतंय. तर 25,400 मध्ये आपण बघतोय का जरा थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला 25,400 क्रॉस करणं थोडं अवघड जाऊ शकतं. कारण आपल्याला त्या ठिकाणी 25,400च्या कॉलवरती जवळजवळ 81 लाख कॉल शॉर्ट आहेत. पुटमध्ये 60 लाख आहेत, पण पुटमध्ये जो काय ओआय वाढलेला आहे 42 लाखाचा आज नवीन त्याच्यामध्ये ॲडिशन झाले. कॉलमध्ये फक्त 12 लाख वाढलेले आहेत. पण 25,400 हा आपल्यासाठी जो काम करणारे हा रेजिस्टंटचं 25,400 हा आपल्यासाठी रेजिस्टंटचं काम करेल. ओके, पण तो जर क्रॉस जर झाला तर मग 25,500 पुढं बघितलं तर 25,500 क्रॉस करणं सध्या तरी खूप अवघड दिसतंय. कारण इथे तुम्ही बघू शकता का 25,500च्या कॉलवरती जवळजवळ 1,48,00,000 हा ओआय आहे. जे तेवढे कॉल शॉर्ट आहेत. पुटमध्ये फक्त 52 लाख आहेत. म्हणजेच 25,500 क्रॉस करणं तसं मुश्किल नाही आहे, पण थोडंसं अवघड आहे. पण त्याच्यावरती जर आपण टिकलो तर हे कॉल पटापट 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 शॉर्ट होतील. शॉर्ट झालेले त्या ठिकाणी शॉर्ट कवरिंग होईल आणि मग आणखीन तेजी बघायला भेटेल. तर हे होतं एकंदरीत निफ्टीच्या बाबतीमधलं. आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे काही महत्त्वाच्या ज्या डील्स किंवा काही आपल्या महत्त्वाच्या घडामोडी आज काय झाल्यात मार्केटमध्ये ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊ. म्हणजे आपल्याला पुढं काम करणं सोपंच आहे. तर टाटा मोटर्स आपण बघतोय का आज आपल्याला टाटा मोटर्समध्ये एक कन्सल्टेशन झोन बघायला भेटला. खूप काही तेजी खूप काही मंदी असं काय बघायला भेटलं नाही. त्याच्यानंतर आपण काही न्यूज आहे त्या महत्त्वाच्या त्या आपण या ठिकाणी जाणून घेऊया. त्या जर बघितल्या तर आपल्याला या ठिकाणी IRFCचा जो काय आलेला आहे रिझल्ट, त्यामध्ये त्यांचा जो नफा आहे तो त्या ठिकाणी 10% वाढलेला आहे. त्याच्यानंतर PVR आयनॉक्स जे आहे त्यांनी एक नवीन लेजर सिनेमा जो आहे ऑल लेजर सिनेमा इन सिलिगुडी, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी एक आपल्या लेजर सिनेमा हॉल जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सिलिगुडीमध्ये त्या ठिकाणी आता लॉन्च केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याच्या 197 कम्युनिकेशन गेट्स नॉड टू ॲक्वायर पेटीएम फायनान्शियल सर्व्हिसेस, म्हणजे हे 197 कम्युनिकेशन म्हणजे पेटीएमचीच कंपनी आहे. पेटीएम फायनान्शियल कंपनी सर्व्हिसेस त्यांचं ते ॲक्वायर करण्याचा त्यांचा विषय चालू आहे. त्याच्या पुढे जर आपण बघितले तर काय न्यूज आहेत. आता या ठिकाणी आपल्या याच्या हुंडाईच्या बाबतीमध्ये एक न्यूज दिसते इथे का त्या ठिकाणी याच्या हुंडाई मोटार्स इंडियानं प्लॅन केलेला आहे का 45,000 करोड रुपये हे साधारणतः 2030 पर्यंत आपल्या याच्या पॅसेंजर कार्सच्या साठी आपल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. आणि आता आपल्याला जायचं आहे का निफ्टीच्या चार्टवरती, काय निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला काय ट्रेडिंग करायचं आहे, कसं ट्रेडिंग करायचं आहे. तर आता इथे या ठिकाणी आपल्याला परत एका थोडंसं डे टाईम फ्रेमवरती आपण येऊया, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड आपल्याला थोडं प्रिडिक्शन करणं सोपं जाईल. ठीक आहे. आता इथे जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला काय बघायला भेटतंय ते एकदा जाणून घ्या. ठीक आहे. हा चार्ट आहे आणि ह्या चार्टवरती आपण बघतोय का जो आज आपला क्लोज झालाय, आजचा आपला क्लोजिंग ह्या ठिकाणी इथे आहे अराउंड ओके. हा इथे 25,257 इथे डे टाईम फ्रेमवरती जरा वेगळं दाखवते, पण म्हणजे आज आपण बघूया अराउंड आपला 25,360चा आपला आजचा टॉप आहे. ओके. आणि मग आपण या ठिकाणी बघतोय का 25,360 आणि त्यानंतर का जो आजचा आपला लो आहे 25,188. तर म्हणजे हा आपल्याला खूप बराचसा मोठा गॅप आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी एक ही कॅन्डल क्लोज आहे. या कॅन्डल क्लोज बघितला तर तो आहे 25,255.
मग आता आपल्याला खरेदी करण्यासाठी कुठल्या महत्त्वाचे लेवल आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ. आणि पुढे जर आपण बघितलं तर आपल्यासाठी जो काही रेशंट आहे तो 25,450चा रेशंट आहे, तो आपण लक्षात ठेवा. आपल्याला जर समजा निफ्टी उद्या चुकून 25,250च्या आसपास जर भेटला तर इथे या ठिकाणी आपल्याला खरेदीची एक चांगली संधी निफ्टीमध्ये भेटेल. 25,250 हा आपल्याला निफ्टी बाय करण्यासाठी एक छानसा या ठिकाणी लेवल आहे. किंवा जर समजा गॅप अप मार्केट ओपनिंग झालंच तर 25,300 क्रॉस जर झाला, एक 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल जर त्या ठिकाणी क्लोज झाली तरच आपल्याला त्या ठिकाणी 25,360च्या वरती बाय करायचा आहे. म्हणजेच जर मार्केट गॅप अप ओपनिंग झालं तर 25,360च्या वरती गेला तर विचार करा, किंवा 25,250च्या आसपास आला तर विचार करा. मधला जो लेवल आहे त्या मधल्या लेवलमध्ये काही करू नका. मधला लेवल हा आपल्यासाठी टाइमपास आहे. बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी थोडं जाणून घेऊया काय म्हणते बँक निफ्टी. बँक निफ्टी जी आहे तर बँक निफ्टीमध्ये आपण कालच मी बोललो होतो का 56,800 हा आपल्यासाठी रेशनचा झोन आहे आणि आपण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपला होऊ शकतो. थोडं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण या ठिकाणी याला जर चेक केलं तर तुम्ही ते बघू शकता का आज आपण कंटिन्युअसली मार्केट ओपन झाल्यानंतर जो एक रेंज आहे 56,800 आपण त्या रेंजला काही सोडलं नाही. 56,922चा आपण टॉप मारला. मग आता इथून पुढे काय, तर इथून पुढे जर आपण बघितलं तर काही नाही, साधं सोपं गणित आहे बघा. जो आजचा लो आहे, आजचा लो आपण बघतोय अराउंड या ठिकाणी दिसतोय आपला 56,700च्या आसपासचा लो नाही आहे. 56,700 आणि त्या ठिकाणी लो दिसतोय 56,500 आणि त्यानंतरचा आपण त्याच्या पुढचा जर लो बघितला तर एक सपोर्ट म्हणून चांगला या ठिकाणी पहिल्या कॅन्डलचा तो दिसतोय आपला 56,600. ठीक आहे. आणि त्यानंतर जो आजचा टॉप आहे तो टॉप आपण या ठिकाणी जरा थोडासा लेखांकित करूया. हा टॉप आपला या ठिकाणी दिसतोय, हा टॉप इथे, हा. ठीक आहे. आता हे सगळे लेवल आपल्याकडे आलेत. मग आता या ठिकाणी आपण बघतो बघा, हा झोन आहे दिवसभर मार्केटने टाइमपास केला. ओके. आपल्याला एक खरेदीचा चांगला झोन आहे तो आहे 56,600 च्या लेवलला आला तर हा बँक निफ्टी आपल्यासाठी बाय करणं एकदम ठीक राहील, कारण तिथून आपल्याला एक चांगले रिवॉर्ड भेटेल. ते रिवॉर्ड आपल्याला भेटू शकतं अराउंड 56,900 पर्यंत. ओके, ठीक आहे. हे इथपर्यंत रिवॉर्ड आपल्याला भेटेल. पण जर समजा गॅप अप ओपनिंग जर समजा झालंच मार्केटमध्ये तर त्या ठिकाणी 56,900 प्लस आपण त्या ठिकाणी टिकलो पाहिजे. आपलं जर समजा गॅप अप ओपनिंग झालं, प्लसमध्ये ओपन झालं मार्केट, तर 56,900च्या वरती टिकला पाहिजे. असं वाटलंय 15 मिनिट टिकलाय तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा कॉल घेऊ शकता किंवा फ्युचर घेऊ शकता. आणि तिथून मग जे काही टार्गेट्स आपल्याला बघायला भेटतील ती टार्गेट्स आपण ह्या ठिकाणी बघू शकता. कोणती टार्गेट्स आहेत त्याकरता थोडंसं आता आपल्याला एका तासाच्या टाइम फ्रेमवरती आपण येऊ आणि मग आपण ह्या ठिकाणी बघूया. मग इथे आपल्याला बघा हा इथे एक दिसते मोठी कॅन्डल, तिथून आपल्याला रिव्हर्सला आले तर तिथपर्यंत मे बी पोहोचायचा प्रयत्न करू शकतो. आणि तो जर आपण बघितला कॅन्डलचा टॉप तर तो आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय 57,033चा. आणि तो जर एकदा क्रॉस जर झालाच तर मग आपल्याला त्या ठिकाणी नॉन स्टॉप आपण इथपर्यंत जाऊ शकतो आणि तो लेवल आहे 57,300चा. म्हणजेच जर 56,900च्या वरती मार्केट गेलं आणि त्यानंतर 57,050 राऊंड फिगर मावणे त्याच्यावरती टिकलं तर आपल्याला 57,300 पर्यंतच्या लेवल्स ह्या बँक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतात. ओके. आणि शॉर्ट करण्यासाठी तर सध्या मार्केटमध्ये शॉर्ट करू नका. 2-3 दिवसापासून मी आपल्याला सांगतोय का, म्हणजे ज्या दिवशी डोनाल्ड ट्रम्पनी चायनावरती टॅरिफ लावला तेव्हाही मी सांगितलं होतं डोंट शॉर्ट निफ्टी अँड बँक निफ्टी. कारण असं आहे का मार्केट मोमेंटम ठीक आहे, चांगला आहे, स्ट्रॉंग आहे. एखादा दिवस होतंय, एखादा दिवस कधी कधी मार्केट देत होता का, पण तरीही मार्केट मोमेंटम चांगलं स्ट्रॉंग आहे. आपण हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपण तिथे कुठलाही ट्रेड करायचा असेल तो ट्रेड करा. ओके. तर हे आज आपलं आहे, आपलं म्हणजे खास आपल्याला उद्यासाठी निफ्टीचं बँक निफ्टीचं प्रिडिक्शन जे काय आहे ते मी तुमच्यासमोर मांडले. आणि तेव्हा आपण कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करतानाच हे पण लक्षात ठेवा की पैसे आपले आहेत आणि आपणही शिकायचा प्रयत्न करा. तेव्हा इथे आपण थांबूया. जर तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलचे मेंबर्स व्हा. आणि त्यानंतर जर आपल्याला आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन आपला चॅनल जॉईन करू शकता आणि आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनलचे मेंबरसुद्धा होऊ शकता. ओके. आता तेव्हा इथे थांबतोय आपण, परत भेटूया नवीन विषयासह.